मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे। ही गाडी उभी असताना गाडीवर दगडफेक झाली। दरम्यान दगडफेक करणारा तरुण हा मनोरुग्ण असल्याची माहिती मिळते आहे। सध्या हा तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे। छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिक नगरच्या कार्यालयाबाहेर ही दगडफेकाची घटना झाली आहे। दरम्यान हा व्यक्ती आता पोलिसांच्या ताब्यात आहे। त्याचं म्हणणं होतं की मी एवढा शिकलेलो आहे, मला नोकरी लागत नाही, पण मी म्हणलं त्याच्यासाठी तू माझ्या गाडीवर का दगड मारला? तर त्याने काय उत्तर दिलं नाही। पोलीस आले, त्याला घेऊन गेले। तो मनोरुग्ण असल्यामुळे त्याच्याशी काय चर्चा करणार? काही मदत मागायला वगैरे आला होता असं काही? मदत नाही, तो दरवेळेस आमच्याकडे येतो। आमच्या ऑफिसमध्ये आमच्या जे आमचे मंडळाध्यक्ष वगैरे असतात त्यांच्याकडून गोळ्यांसाठी पैसे घेऊन जातो। आजही घेऊन गेला। तो मनोरुग्ण आहे हां, आणि म्हणजे त्याचं म्हणणं होतं की त्याला नोकरी लागत नाही म्हणून दगडफेक। नोकरी लागत नाही, त्याचं शिक्षण काय, त्याचं हे काय आम्हाला काहीच आयडिया नाही आहे। त्याच्यामुळे त्याने त्यावेळेस पोलिसवाल्यांना तो सांगत होता। पोलिसवाल्यांनी त्याला विचारलं ना की दगडफेक का केली, तर तो म्हणला मला नोकरी लागत नाही म्हणून केली। सकाळी साहेब ऑफिसला आलेले तेव्हा त्यांच्याकडे नेहमी येणं जाणं करणारा गणेश शेजूळ हा तिथे साहेबांच्या ऑफिसला आलेला होता। त्यावेळेस त्यांनी साहेबांना मदत मागितलेली होती। यापूर्वी साहेबांनी त्यांना अनेक वेळेस मदत केलेली आहे। त्यांनी यावेळेस साहेबांनी त्यांना मदत केल्यानंतर त्याला ती मदत कमी वाटली, त्यामुळे तो बाहेर जाऊन साहेबांच्या गाडीवर दगड मारलेली आहे आणि तो मनोरुग्ण असल्याचे सांगतो आणि त्याचा उपचार देखील तसं चालू आहे। आम्ही त्याला ताब्यात घेतलेला असून पुढील कारवाई चालू आहे। गुन्हा दाखल करत आहोत। गुन्हा दाखल झाला आहे? करत आहोत, गुन्हा दाखल करत आहोत। काय घडला होता प्रकार? साहेब ऑफिसमध्ये होते त्यावेळेला कसा प्रकार? ऑफिसमध्ये बसलेले होते। कसा प्रकार? साहेब निघणार होते दुसऱ्या कार्यक्रमासाठी आणि हा थोडा मेंटली दिसला। त्याने अचानकपणे डायरेक्ट समोरच्या काचेवर दगड मारला। तुम्ही सुद्धा होता तिथे? काय प्रकार घडला? प्रकार असा घडलेला आहे, जो सदरील व्यक्ती तो मनोरुग्ण आहे, त्याला बरळ्याच्या वगैरे गोळ्या चालू आहे आणि साहेब बाहेर येत होते तर त्याने एक असं दगड घेऊन आला आणि काचेवर मारला। बाकी काही विषय। अतुल सावे यांच्या गाडीवरती एका मनोरुग्ण व्यक्तीने दगड फेकलेला आहे। आपण बघू शकता की ज्या गाडीवरती दगड फेकलेला ती गाडी आत्ता आपल्या समोर आहे आणि समोरच्या बाजूला इथं या ठिकाणी हा दगड फेकलेला आहे। सकाळच्या सुमारास पुंडलिक नगर ऑफिसला अतुल सावे ऑफिसमध्ये बसलेले असताना ही गाडी बाहेर थांबवण्यात आली होती। त्याच वेळेला हा मनोरुग्ण व्यक्ती जो आहे तो त्या गाडीच्या ठिकाणी आला आणि त्याच ठिकाणी त्याने या गाडीवरती हा दगड फेकलेला आहे। संबंधित व्यक्ती मनोरुग्ण आहे आणि त्याला औषध उपचारासाठी तो अतुल सावेंकडे मदत मागायचा, मात्र यावेळेला मदत केली, मात्र ती मदत कमी असल्याचा दावा करत त्यांनी जी आहे ती गाडीवरती येऊन अशा पद्धतीचा दगड फेकलेला आहे। त्यामुळे गाडीच्या समोरच्या काचाचं नुकसान झालेलं आहे आणि अशा पद्धतीने हा सगळा प्रकार घडलेला आहे। अतुल सावेच्या गाडीवरती एका मनोरुग्ण व्यक्तीने दगड फेकलेला आहे। कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।